श्री स्वामी समर्थ। वेलकम टू अ न्यू व्लॉग। माझ्या बाबूने ऑलरेडी फोडायला सुरुवात केलेली आहे। तिथे खूप सारे बॉक्सेस आहेत, अमेझॉन कडून रिसेंटली पार्सल आलेत म्हणजे मी मागवलेत। मला माहिती आहे काय काय गोष्टी आहेत, फक्त आता बघायचं आहे की त्या कशा आल्यात। आणि बाय द वे हे मोठे मोठे बॉक्सेस दिसत आहेत पण तेवढ्या वस्तू नाही आहेत, तुम्हाला कळेलच। अशा फार वस्तू मागवल्यात असं पण नाही, थोड्याशाच आहेत पण ते बॉक्सेस मोठे आहेत आणि त्याची साईज मोठी असेल। व्हिडिओमध्ये पुढे जाण्याच्या आधी एक इम्पॉर्टंट गोष्ट जाणून घ्या, तुमच्या फायद्याची आहे। आपल्या घरामध्ये वृद्ध माणसं असतात, आपल्यापेक्षा मोठी माणसं असतात, त्यांना सांधेदुखीचा त्रास अधूनमधून होतच असतो। सध्या थंडीचा सीझन आलेला आहे, त्याच्यामुळे तर अजून जास्त ती दुखणी वाढतात। मला माहिती आहे, कारण माझ्या आईला सुद्धा त्रास होतो। तिचं वय पण आहे आणि वजन पण आहे, गुडघेदुखीचा तिला भरपूर त्रास होतो। अगदी दैनंदिन जीवनामध्ये सुद्धा उठता बसताना देखील त्रास होतो। ती घरी एकटी असते, मला काळजी वाटत असते, पण तरी त्यातल्या त्यात एक रिलीफ मला आहे की आमच्या घरी एक इफेक्टिव्ह पेन रिलीफ क्रीम आहे जी आहे वॉलिनी। आणि माहेरीच कशाला, इकडे सासरी सुद्धा आम्हाला कुठे कधी काय दुखलं खुपलं की वॉलिनी हा आमचा मित्र झालेला आहे। आता सकाळीच मी ड्रॉवर मध्ये बॅग ठेवत होते, कशी काय माहिती माझी मान लचकली आणि दुखत होती, बट वॉलिनी अप्लाय केल्यानंतर लगेच आराम वाटला। विषय निघालाय म्हणून सांगते, मेडीबडी नावाची एक वेबसाईट आहे ज्याच्या मदतीने वॉलिनी मोफत ऑर्थोपेडिक सेवा देत आहे। ती सेवा मी माझ्या आईच्या गुडघेदुखीसाठी घेतली, आम्हाला इफेक्टिव्ह वाटली, छान अनुभव होता, म्हणून मी तुमच्यासोबत शेअर करते। मेडीबडी वेबसाईटवर जायचं, तिकडे MBI वॉलिनी हा कोड टाकायचा आणि ऑर्थोपेडिक डॉक्टरांचं आपण कन्सल्टेशन घेऊ शकतो फ्री मध्ये। आम्हाला फक्त 10 मिनिटातच योग्य तो सल्ला मिळाला, छान कन्सल्टेशन मिळालं। ते डॉक्टर ज्यांच्याशी आम्ही कन्सल्ट केलं त्यांनी आईच्या गुडघेदुखीसाठी व्यायाम सुचवले, कुठले कुठले करू शकते, तिच्या दैनंदिन आयुष्यामध्ये जीवनशैलीमध्ये काही बदल सुद्धा सुचवले। त्यांनी आम्हाला दुसऱ्या एका तज्ञ डॉक्टरांकडे जाण्याचा सुद्धा सल्ला दिला। अँड येस ऑफकोर्स त्यांनी एक प्रिस्क्रिप्शन दिलं ज्याच्यामध्ये वॉलिनी सुद्धा होतं। वॉलिनीमध्ये आहे डेक्लोफेनॅक, जे आपल्या तीव्र वेदनांपासून जलद आराम प्रोव्हाइड करतं। अगदी 2 मिनिटातच आपल्याला पेन पासून रिलीफ मिळून जातो। आम्हाला छान अनुभव मिळाला म्हणून तुम्हाला सांगते। घरगुती उपायांवर आपण किती दिवस काढणार, तज्ञांचा सल्ला घेतलेला केव्हाही चांगला। त्यामुळे तुम्ही सुद्धा ही संधी दवडू नका। मेडीबडी वेबसाईटवर जा, तिकडे MBI वॉलिनी हा कोड टाका आणि मोफत ऑर्थोपेडिक सेवा घ्या तुमच्या घरच्यांसाठी, तुमच्यासाठी। इथे समोर मी एक हेल्पलाईन नंबर देतेय, खाली डिस्क्रिप्शन बॉक्स मध्ये मेडीबडी वेबसाईटची लिंक आहे, वॉलिनीची सुद्धा लिंक आहे, नक्की भेट द्या आणि त्या वेदनांपासून मुक्त व्हा। सो इथे स्टार्ट एक कैची मी घेते, एक कैची सानिकाकडे देते म्हणजे बरं पडेल। अरुणही पहिले जे फोडलंय ते पहिलं बघूया आपण। बघू दे, पेपरचे असे लटकन टाईप आहेत। मी एक तुम्हाला खोलून दाखवते, ह्याच्यात बरेच आले, 4 लटकन आहेत। जाऊ दे, करू दे, काय मज्जा करायची। 4 पीस आलेत हा लटकनचे, त्यातलं हे एक मी तुम्हाला खोलून दाखवते। हे बघा, हे असं एवढं असं लांब लचक आहे, मोकळे करायचे त्याचे 4 कोने, मग ते असं हे होतं, दिसला? 4 कोने ते खोलायचे, चिकटलेले आलेत, चिकटलेले म्हणजे असे ते बंद बंद आले, तर आपण हे असं खोलायचं। हे बघा, हे असे दिसते, हे असे, आणि मग हे असे टांगायचं। तर अरुचं फोटोशूट करायचं आहे आणि त्याची पहिली संक्रांत आहे, त्याच्यामुळे मी हे मागवलेलं आहे। मकर संक्रांतीचा एक टी शर्ट आहे, अरुची पहिली संक्रांत आहे त्याच्यामुळे फोटोशूट साठी म्हणून मी हे मागवलं। लेमन कलरचा असा आहे, याच्यावर लिहिलेलं आहे इट्स माय फर्स्ट मकर संक्रांत। आहे कसं आहे फोटोशूट म्हणून त्याचं मागवलं। पहिले सण असतात त्याची काय ती हे दुसरं वर्ष झाल्यावर काय मी काही एवढं करणार ना बाबू, पहिलंच आहे म्हणून करते। आता हा बॉक्स फोडूया, कुठला बॉक्स फोडूया, ह्याच्यात बऱ्याच गोष्टी आल्यात। हे मदर स्पर्शचं लिक्विड क्लिन्झर आहे, बाबूच्या बॉटल्स क्लीन करायला आपण हे वापरतो। तर आताच जे आहे संपत आलंय म्हणून मी हे नवीन मागवलं। आणि हे मिमीचं डिटर्जंट लिक्विड आहे, आताच त्याचं संपलंय आणि अरुला ना डिटर्जंट पासून ॲलर्जी आहे, त्याला लगेच पुरळ उठतं, त्याच्यामुळे मग मी हे वापरते। आपलं नॉर्मल डिटर्जंट असेल तर त्याला ते सूट नाही होत। हे 2 आलेले आहेत। हा ट्रायपॉड मी एक मागवलाय, सानिका जे खोलते, बॉक्स संपला बघा, एवढ्याच गोष्टी निघाला पण बॉक्स एवढा मोठा। सानिका जो खोलतीये तो ट्रायपॉड आहे, जो मी मागवलेला आहे खाली वापरण्यासाठी। आपल्या इथे हा कॅमेरा जो ट्रायपॉडला सेट आहे तो कॅमेरा
कॅमेरा वरती असेल आणि खाली कधी कधी मला शूटिंगची गरज पडते तेव्हा मग वर खाली ट्रायपॉड करायला लागतो म्हणून हा एक एक्स्ट्रा मागवलाय. एक्स्ट्रा नाही, नेसेसरी वाला मागवलाय. त्याच्यासोबत ते हे पण मिळालं ना, हे मोबाईल होल्डर पण मिळालं. हे इथे सेट करायचं. आता बॉक्स नंबर 3 खोलते. येडुडू कोण घेतो, परत जायचं त्याला, परत जायचं त्याच्यात. ते बघ ते बघ. ए अरू कागद उचलते तर बोलू एवढा बसला कसा. हे बघ अरू तुझं आहे हे लवलॅबचं सिलिकॉनचं बीप आहे आरूसाठी. इथे असे बटन त्याला लावायला. आपण लावून बघूया. चला चला चला. हो था. अच्छा झालं. ये बघ. वाव कोणाचे. अजून म्हणजे तो हे पण होऊ शकतं. हा अजून ते घट्ट पण होऊ शकतं. हा ए अरुच वाव का झालं, नवीन आहे ना. हे बघ हे तुझ्यासाठी आणले. म्हणजे आपण भरवतो तेव्हा सगळं सांडतं ना, म्हणजे कपडे खराब होतात. हे कसं धुता पण येतं. हे सिलिकॉनचं आहे, चांगल्या ब्रँडचं आहे. काय बाबू. हा ते पण फोडायचं आपण. ते पण फोडायचं. हा बरं बरं. हा हे काढूया आपण. चला काढूया. वाव मस्त. हा 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 ओके ओके. त्याला जास्त फोडायची घाई झाली. पकड जाओ. या चला. हे क्लॉथ बास्केट आहे. इकडे वरती जे बास्केट होतं पहिले जे आम्ही कपड्यांना वापरायचो, म्हणजे जे कपडे धुवायला जाणार आहेत ते कपडे फेकायला आम्ही ते बास्केट वापरायचो. त्याच्यात आता अरुची खेळणी ठेवली, त्याच्यामुळे मग त्याची गरज होती क्लॉथ बास्केटची. लीड पण आहे ह्याला, सो दिसायला पण ते जरा व्यवस्थित दिसतं. चौकोनी बेस. आता जे कपडे टाकायचे आहेत धुवायला ते ह्याच्यात टाकायचे की ह्याच्यातून ते कपडे खाली जातील आणि दिवसभर कोणी रूम मध्ये आलं तर ते असं पण नको वाटायला की समोर कपडे पडले, म्हणून ते ह्याच्यात ठेवायचे धुवायचे कपडे. अरुचे वगैरे होतात आजकाल जास्त. प्रिंट आवडली मला म्हणून मग मी हे घेतलं. आम्ही जाम खुश झालो. आलू खुश झालं माझं बाबू. काय आहे ह्याच्यात बसायचं, तुला ह्याच्यात बसायचं. ए टपक. ए लपा 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 लपा. ए लपा 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 लपा. ये शक्ती बा शक्ती बा. ए चला चला निघा बाहेर, नाही तर जाशील वॉशिंग मशीन मध्ये. वॉशिंग मशीन मध्ये जाशील. चला या 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 चला. बसवायचं. हो ह्याच्यात नको आम्हाला दिसत नाही ना. एक बॉक्स सानिका फोडेल, एक बॉक्स मी फोडेल. ऑर्गनायझर आहे. बेडवरचे जे ब्लँकेट्स असतात त्याच्यासाठी मला कुमारच्या कपाटात जागा हवी आहे म्हणून मी हे मागवले, सो दॅट ते थोडंसं हे होऊन जाईल, ओके होऊन जाईल लेवलवर. नाही तर तो बोलेल सगळं माझ्याच कपाटात काय ठेवतेस, माझे कपडे कुठे ठेवू. म्हणून मी त्याला सांगणार आहे तुझ्या कपड्यांसाठीच मागवलंय, सो दॅट व्हर्टिकल स्टोरेज वापरलं जाईल तुझ्या कपाटातला. नाही तर सगळे असे असतात फ्लॅट आणि वरती सगळं रिकामं त्याचं असतं, म्हणून हे मागवलं. असंच अजून 2 मागवले. आणि ह्याला व्हील्स पण आहेत. मेन म्हणजे हे बघा, ह्याला व्हील्स पण आहेत. दॅट इज द मेन पार्ट. ही टेप जी असे तीव्र कोणे असतात धारदार, त्याच्यापासून लहान बाळांना वाचवते जेव्हा बाळ चालायला किंवा ट्रॅव्हलिंग करायला शिकत असतात. तर ह्या रूम मध्ये सुद्धा आणि खाली सुद्धा असे भरपूर धारदार हे आहेत, एजेस आहेत,
तर त्याला लावायला ही टेप आहे, म्हणजे हे असं कुशनी पार्ट आहे इकडचा, इथे बाळ आपटलं तरी त्याला लागत नाही. आणि इकडे ही चिकटपट्टी आहे, ती काढायची, त्या तीव्र धारेवर लावायची. हे सेफ्टी लॉक्स आहेत. त्या दिवशी अरूला खाली ठेवलं होतं ना, तर त्यातनी तो ड्रॉवर खेचला. मला वाटलं एवढा कशाला खेचतोय तो, आणि तो थोडं घट्ट आहे तो ड्रॉवर, तरी पण त्याने त्याची ताकद लावून तो खेचला आणि त्याच्या इथे लागला. म्हणून मग हे सेफ्टी लॉक्स मागवले. 10 आहेत, 10. या सगळ्या प्रॉडक्ट्सची लिंक खाली डिस्क्रिप्शन बॉक्स मध्ये आहे, तुम्ही चेक करू शकता. Amazon वरून मागवलेला आहे. थँक्यू फॉर वॉचिंग दिस व्लॉग.